आज जी मी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे ना, जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही सुद्धा शेअर करा। तर त्यासाठी मी ते 1 वाटी मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स घेतलेली आहे आणि त्यात थोडीशी मसूरची डाळ सुद्धा घातलेली आहे। त्यानंतर 1 वांग कट करून चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि 1 टोमॅटो सुद्धा। तर फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आली आहे का ही रेसिपी? तर आली असेल तर मला कमेंट करा। तर त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो आपल्याला असे पीस करून टाकायचे आहे त्याचे सुद्धा। आणि त्यानंतर 1 कांदा, हा कांदा सुद्धा उभ्या आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर आता आपण ना हा कांदा कच्चाच घालणार आहोत। तर तुमच्या लक्षात आली की नाही अजूनपर्यंत रेसिपी? हो, तर आपण बनवत आहोत सांबार, जे आपण इडलीसोबत खातो आणि डोशासोबत सुद्धा खातो। तर त्यानंतर आपल्याला ना सांबार मसाला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये 1 चमचा। आणि त्यानंतर घरातला जो आपण तिखट मसाला जो आहे तो सुद्धा 1 चम्मच घालायचा आहे, कारण सांबार मसाला जो असतो ना तो तिखट नसतो, त्यामुळे सांबाराला तिखट असल्याशिवाय चव येत नाही। तर त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि एका कुकरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे सर्व मिश्रण आहे ते शिजायला ठेवायचं आहे। तर मी 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत। तर कुकरमध्ये आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत ना थोडीशी चिंच आपल्याला भिजत घालायची आहे एका वाटीमध्ये। तर 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे। त्यानंतर पाहू शकता ही डाळ शिजलेली आहे। त्यानंतर आपल्याला आहे ना 1 शेंग घ्यायची आहे आणि त्याचे छिलके काढून असे पीसेस करायचे आहेत शेवग्याच्या शेंगेचे, आणि ते सुद्धा आता आपल्याला ह्यात धुवून घालायचे आहे। त्यानंतर बघा हे पाणी पूर्ण आटलेलं होतं, त्यामुळे मी नंतर थोडंसं गरम करून पाणी त्यात घातलं आणि पुन्हा कुकरचं झाकण लावलेलं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला पुन्हा 1 शिट्टी काढायची आहे। तर जर तुम्ही डाळ भिजत घातली ना थोडा 10-15 मिनटं अगोदर, तर तुम्हाला 3 शिट्ट्या काढायची गरज नाही, 2 शिट्ट्यामध्ये सुद्धा डाळ एकदम गाळ शिजते। तर मी डाळ भिजवली नव्हती, त्यामुळे डाळ जराशी ही थोडी म्हणजे एकदम गाळ शिजलेली नाही, त्यामुळे मी काय केलं आता ह्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये काढणार आहे आणि त्यामध्ये टाकून मी ही डाळ जरा 10 मिनटं अशी बारीक गॅसवरती त्याला चांगली उकळी आणणार आहे। त्यामुळे ही जी डाळ जी राहिलेली आहे अख्खी, ती अशी पूर्ण अशी गाळ शिजेल। आणि डाळ जर गाळ शिजली नाही ना तर सांबाराला टेस्ट तेवढी येत नाही। तर आता मी 10-15 मिनटं बघा चांगलं बारीक गॅसवरती डाळ शिजवली आणि आता आपल्याला ह्या सांबाराला ना तडका द्यायचा आहे। आणि ह्यामध्ये मी 1 तांब्या गरम करून पाणीसुद्धा घातलेलं आहे। तर आता आपल्याला तडका द्यायचा आहे, त्यासाठी मी 1 पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात 1 ते 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे। त्यानंतर थोडीशी मेथी घालायची आहे आणि 1 चमचा मोहरी, आणि ह्यात आपल्याला थोडंसं हिंगसुद्धा घालायचं आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहेत। त्यानंतर आपण जो घरी तिखट मसाला वापरतो भाजीसाठी तो सुद्धा 1 चमचा घालायचा आहे। त्यानंतर पुन्हा 1 चमचा सांबार मसालासुद्धा ह्यात घालायचा आहे। तडका देताना गॅसची फ्लेम नेहमी स्लो ठेवा किंवा तेल चांगलं कडकडून तापून द्या आणि त्यानंतर गॅस बंदच करून टाका, नाहीतर काय होतं मसाले जे आपण भाजतो ना ते जळण्याची शक्यता असते। तर मी तेल कडक तापवण्याआधीच मी त्यात फोडणी घालते, त्यामुळे मसाले चांगले भाजतात। आणि त्यानंतर आपण जी चिंच भिजवलेली ते मी गाळून घेतलं आणि ते सुद्धा ह्या तडक्यामध्येच टाकायचं आहे, त्यामुळे पित्ताचा त्रास आपल्याला होत नाही, नाहीतर कधीकधी ते आंबट ढेकरवर येतात। तर त्यानंतर आपण हे सांबारामध्ये तडका घालायचा आहे। त्यानंतर पाहू शकता तुम्ही सांबार आपलं एकदम तयार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।